आज आपण बनवूया घरच्या घरी मैद्याशिवाय हेल्दी क्रिस्पी खारी। त्यासाठी आपण 2 वाट्या पीठ एका बाउलमध्ये घेऊया, त्यात ओवा आणि जिरे घालूया। आता पिठामध्ये 4 चमचे तेल टाकून आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया। या पद्धतीने गोळा बनवून चेक करूया। गोळा बनला म्हणजे तेल व्यवस्थित प्रमाणात झालाय। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। पूर्ण मिश्रण एकत्र करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट गोळा तयार करून घेऊया। आता हा गोळा आपण 10 मिनिटे रेस्ट करायला ठेवूया। तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवूया। यासाठी आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तेल एकत्र करून त्याची पेस्ट बनवली आहे। या पेस्टला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 10 मिनिटांनंतर आपण हा गोळा घेऊया आणि व्यवस्थित मळून घेऊया। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने आपण गोळा मळून घेऊया। आता याला चाकूने व्यवस्थित कापून घेऊया आणि एकसारखे गोळे तयार करून याला चपातीसारखं पोळपाटावर लाटून घेऊया। याला आपण पातळ पोळीप्रमाणे लाटून घेऊया। आपल्या 5 ते 6 पोळ्या तयार झाल्या आहेत। आता पोळपाटावर एक पोळी ठेवून त्यावर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावूया। आपण हातानेच ही पेस्ट लावणार आहोत, त्यामुळे पेस्ट व्यवस्थित सगळीकडे पसरली जाते। त्यावर दुसरी पोळी ठेवून आपण परत कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावूया। या पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या एकावर एक ठेवून त्यावर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावूया। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात या पद्धतीने आपण या पोळ्या फोल्ड करून घेऊया। परत पोळीप्रमाणे लाटून घेऊया। याला एकदम पातळ लाटायचं नाहीये। कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून आपल्याला परत फोल्ड करायचं आहे। 2 ते 4 वेळा आपण ही प्रोसेस रिपीट करूया। या फोल्डला आपण 10 मिनिटे फ्रीजमध्ये रेस्ट करायला ठेवूया। 10 मिनिटांनंतर आपण याला पोळीप्रमाणे लाटून घेऊया आणि नंतर या पद्धतीने कट करून घेऊया। एका भांड्यात तेल गरम करूया आणि कापलेले पीस गरम तेलात टाकूया। मंद आचेवर आपण हे तळून घेऊया। तळताना तेल अगदी गरम करायचं नाहीये, कोमट तेलातच हे तळून घ्यायचे। झाले आहे तुमच्या घरगुती खुसखुशीत खाऱ्या तयार, तेही बिना मैदा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी फ्लेवर्सला फॉलो करा।